तर फायनली गाईज आज आहे आपल्याला सुट्टी आणि सुट्टी असल्यामुळे आपण एक नवीन ब्लॉग बनवतो. तर आजचा ब्लॉग कुकिंग ब्लॉग असणार आहे आणि थँक्यू गाईज तुमच्या मुले सर्व सपोर्ट. 400 सबस्क्रायबर आपले पुरे झालेले आहेत आणि 14,000 चॅनलचे व्ह्यूज झालेत पूर्ण. तर असंच सपोर्ट राहू द्या आणि जास्त करून शेअर करा तरच आपल्याला फायदा आहे आणि सबस्क्रायबर आपले असेच वाढतील. आणि तुमचा रिस्पॉन्स कुकिंगच्या व्हिडिओला जास्त आलं म्हणून अजून एक व्हिडिओ बनवतोय. तर लेट्स गो, बनवूया, चला बघूया. सर्वात प्रथम तर पहिला आपण PC बंद करूया. हे सर्व चालू आहे ते बंद करूया आणि व्लॉगिंगला सुरुवात करूया. तर लेट्स गो. मम्मी तयारी करतोय आणि काय काय तयारी करते बघूया ती. लेट्स गो गाईज. चला तर फायनल गाईज आज आपण काय बनवणार मम्मी? दालाची मच्छी ताजी, त्याच्यात भेंडे टाकून कालवण बनवणार. बोईटा ढोमी, बोईटा नाही ढोमी आणि कोलबी आणि खरबोय. आम्हाला भेंडे टाकलेले आवडतात, आम्ही त्याच्यात भेंडे पण टाकणार आहोत. हे काय तेल टाकतस? तेल हळद टाकायची. मसाला टाकायचा. 2 चमचे टाकले. आपला आता रस हा बनवलेला रस उकळलाय. त्याच्यात अशी मच्छी सोडायची. आता पवल काय ती मच्छी? मेलेली मच्छी कधी जिवंत होते. आता तोडल ती आता. हे काय मावरा? रेपटी. रेपटी आणि हा नारब्याचा छोटा मूल. छोटा कोलबी होती. कोलबी कुठे गेली? हलते ती बघ. हिला कडपाल बोलतात. ही मच्छी टाकून झाल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. पण भेंडी टाकायचे असतील तर अगोदर आंबट टाकायचं असतं. चिंच, कोकम, तुमच्या इथं जे काय असेल ते. त्याच्यानंतर भेंडी टाकायची. आपल्या भाटीवरचा भेंडा काय? हे आमच्या स्वतःच्या घरातले भेंडीत लागलेले. कधी आलं? पहिल्यांदाच आलं? पहिल्यांदाच म्हणजे दुसरी वेळ ही. दुसरी वेळ? पहिल्यांदाच. पहिली वेळ कुठं गायब केलंस? ते बोंबलात टाकलं होतं. आता हे भेंडा मच्छी दुसऱ्यांदाच पहिले आले 2-4. आम्ही घरातच खाल्ले अगोदर. आता किती टाइम लागेल तरी आरामात? तरी 20 मिनिटं जातील सगळा शिजायला. ते झाल्यावर एक टाकायला विसरायला होतं म्हणून मी सर्व एकदाच मीठ, कोथिंबीर असेल तर एकदाच टाकून घेते. असाल तर शिजतील ते 15 ते 20 मिनिटात शिजून होईल. पाणी नाही टाकत का याच्यावर? मच्छीच्यावर पाणी नाही टाकत. बटाटा टाकायचा असला तरच पाणी टाकतात. बटाटा शिजायचा असेल, शेंग शिजायची असेल, कोणती वस्तू शिजायची असेल तर पाणी टाकायचं. ह्याला पाण्याची गरज आहे. आता शिजल्यानंतर रेडी होईल. मग आपण नंतर चुलीवरचाच भात बनवणार आहे. आम्हाला चुलीवरचा भात खायला आवडतं खूप. वेळ असल्यानंतर बनवते मी जेवण कधी कधी चुलीवर. मग गॅसवरच बनवावं लागतं. झालं आता काय गाईस. तर आता जेवण शिजतोय आपला. काय बोलतात त्याला? आमच्यात निसोड बोलतात, तुमच्यात काय कांजी बोलतात, काही लोकांच्या याच्यात, काही लोकांच्या याच्यात काही बोलतात, मला नाही माहिती. पण आपण काम करूया. व्लॉग शॉर्ट असणार आहे आपला आणि म्हणजे थोडाच असणार आहे. तर लाईट पण गेलेली आहे. ओ माय गॉड. आता PC चालू करता येणार नाही आपल्याला. तर पिक्चर बघूया कुठला तरी टाइमपास व थोडं काहीतरी काम करूया एडिटिंग आणि लेट्स गो. तुम्हाला चुलीवरचा भात पण दाखवेल आणि त्याच्यानंतर आपण काय जेवू आणि ब्लॉग एंड करू. आता काहीतरी
कालवण झालेलं आहे 20 मिनिटांनी. आता खाली उतर, बघू शकता तुम्ही. मस्त असा कालवण झालंय मच्छीचा. मस्तपैकी जेवायला या. चुलीवरचा भात बनवते. पाणी ठेवलंय, त्याच्यात थोडासा मीठ टाकलाय. हा पाणी गरम झाला की मग त्याच्यात आपण तांदूळ टाकू. चुलीवरचा भात खायला छान लागतं. नेहमीच नाही बनवत, कधीतरी वेळ असल्यावर बनवते. शेतावर जायला लागतं. थांब 2 मिनिटं थांब. तांदूळ एकदा धुतले तर आता परत धुवून एकदा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण तांदळाला पावडर लावलेली असते. स्वच्छ धुतले. आपलं घरचं तांदूळानंतर पावडर लावलं. शेताचे तांदूळ आहेत पण त्याच्यात पाखरं पडू नये म्हणून पावडर लावावी लागते. कारण संपत नाही लगेच, वर्षभर टिकतात. आणि म्हणून त्याच्यासाठी पावडर लावून स्वच्छ धुवून मग त्याच्यात असे टाकायचे. आणि याच्यात मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. त्याच्यात घाटी मारायची. त्याच्यात इकडं उरण साईडला मीठ लागतं, अलिबाग साईडला मीठ वापरत नाही. त्यांचा आळणी भात असते. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. आता या भाताला 15-20 मिनिटं जातील. नंतर मग आपण त्याच्यातला जास्त झालेलं पाणी काढू आणि मस्तपैकी भात होईल. मग तयार. पाणी काढायला बैठा भात बनवतात, त्याला बैठा भात बोलतात. म्हणजे थोडा पाणी ठेवून तो पाणी भातातच जिरवलं जातं. आणि आमच्या इकडं पद्धत आहे का भात पूर्ण शिजला की तो पाणी काढतात त्याच्यातला, त्याला पेज बोलतात. ती पेज पण चांगली असते भाताची. कोणाला प्यायचं असेल तर पिऊ शकता. म्हणजे चांगले नवीन तांदूळ असले की. आता हे जुने झालेत म्हणून याची पेज पातळी ती आपल्याला नाही. हा काढून घ्यायचा पेस. भाताचा पेस कधीच ठेवायचा नाही तसाच, कारण त्याला पावडर मारलेली असते. स्वच्छ तांदूळ नसतात म्हणून तो फेस हा बाजूला काढायचा. त्याच्यामुळे ती पावडरचा हे निघून जाते. मग कुकरला भात बनवला की ती पावडरचं पाणी असते तो त्याच्यातच जिरते. तो शरीराला हानिकारक असते. असा पेस्ट काढलेला चांगला असतो. त्यावरती बोलता काय करू, हा पाणी भरलेल्या तांदळाचा झाडाला. चला तर आपण आता भात पूर्ण होईपर्यंत बसूया. आणि हे अखिलेश ठाकूरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील घरगुती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भात तर ठेवलेला आहे. झाल्यानंतर 20 मिनिटांतरी भात होईल. नंतर मी तुला बोलवते. ये पुन्हा व्हिडिओ बनायला. ओके. तर आजचा व्लॉग तर मम्मीनेच पुरा कंप्लीट केलाय. तिला पण व्लॉगिंग चॅनल एक बनवायला लावीन मी नंतर इन फ्युचरमध्ये. बघूया जर बनवला कुकिंग चॅनल आपल्या याच्यामध्ये. मला पण काय सध्या काम नाही. तर काम नाही म्हणजे मला सुट्टी आहे 2 दिवस. त्याच्यामुळं मी आज 2 दिवस मी घरातच आहे. सुट्टी घेतली, काय काम पण नव्हता. तर चला सुट्टी घेऊया बोलू 2 दिवस आणि काहीतरी ब्लॉग बघू म्हणजे बनवू नवीन. आणि बघूया दोघांना मित्रांना पण भेटाय. गणपतीची पण व्हिडिओ बनवू. मित्राला आपल्या वर्कशॉपमध्ये जायचं आहे त्याची शूट करायला. तर ते दाखवू. हा ब्लॉग कधी अपलोड होईल माहिती नाही, कारण एवढे मोबाईलमध्ये ब्लॉग शूट केलेले आहेत ते अपलोड करायला जाम टाईम लागते, रात्रभर. तर प्लीज लाईक शेअर तर झालाच पाहिजे. तुम्हाला भात कसा नंतर होईल तो दाखवते थांबा. चला तर गाईज फायनली भात झालेला आहे आणि बघूया. फ्रेश झालोय थोडाफार. कसा झालाय बघूया. लेट्स गो. चला तर फायनली भात झालेला आहे आपला. आता याच्यातनं आपण पाणी काढ. पेज निघल काय? चांगली जुन्या तांदळाची आहे ना, म्हणजे बरोबर नाही लागणार. पातळ असते. नवीन तांदूळ असतं की जाड असते. ती प्यायला बरी, शरीरासाठी चांगली.
परत का ठेवलंस? आता सुकायला पाणी सुकायला पाहिजे. अजून किती मिनिटं? 5-10 मिनिटं. देवा देवा म्हणजे पाणी काढायला मीठ टाकल्यानंतर जास्ती खार नको व्हायला म्हणून पाणी काढायचं त्याच्यात. झाला 10-5 मिनिटांनी होईल. चला तर मग भेटूया आपण जेवायला. चला गाईज बघूया आयता ताट कधी येते पुरं समोर आणि आपण खाऊया. तर लेट्स गो डायरेक्टली ताटावरती भेटूया. बघ टाक टाक. मित्रांनो, कशी वाटली आपली रेसिपी ब्लॉग? तर जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर तर झालाच पाहिजे. आणि मला पण असं वाटेल की या प्रकारच्या रेसिपी ब्लॉग आपल्या चॅनलवरती आल्या पाहिजे. आणि बस बाकी दुसरं काही नाही. प्लीज एक लाईक तो बनताय, शेअर सबस्क्राईब तो बनताय.